श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। आणि बहीण काय म्हटली तर मला उडीद वडे जमत नाहीत आणि जरा उडीद वड्याची रेसिपी दाखव म्हणून रात्री उडदाची डाळ 1 किलो भिजत घातलेली, कारण माणसे जास्त असल्यामुळे सर्वांना पुरायला हवेत, त्यासाठी आम्ही 1 किलो उडदाची डाळ घातलेली। आणि सकाळी मग मी ते सगळं मिश्रण वाटून घेतलं। पाण्याचा वापर जास्त करायचा नाही या मिश्रणामध्ये, थोडं थोडंच पाणी लागेल तसं घालायचं आहे। जेवढं घट्ट मिश्रण तुमचं होईल तेवढे वडे तुमचे चांगले होतात, नाहीतर पातळ मिश्रण झालं तर वडे अजिबात आपल्याला सोडायला येत नाहीत। त्याच्यासाठी मिश्रण एकदम घट्टच लागतं। 1 किलो डाळ वाटायला अर्धा ते पाऊण तास वेळ गेला मला, आणि सगळी डाळ वगैरे वाटून झाली आणि तिचा मिक्सरच बंद पडला, कारण की उडदाची डाळ खूप चिकट असते त्यामुळे लोड होतं ते। आणि ते बारीक करून ठेवलं आणि कपडे धुवून घेऊया म्हटलं, कारण थोडी कपडे मी धुतलेली होती आणि थोडी राहिलेली होती, कपडे धुवून घेतली। त्यानंतर मग आपल्याला म्हणतो तापलेली वस्तू राहत नाही। काय करायला भडंग किती शेंगदाणं, किती प्रमाण, काय? अर्धा किलोच्या भडंगला मी पावशेर शेंगदाणे घातलेले आणि फुटांडा 10-12 चिरमुरे स्वच्छ निवडून घोळून घ्यायचे, कारण चिरमुऱ्यामध्ये खडे वगैरे असतात। हो ना? हो। आणखीन काय सांगशील? गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेंगदाणे तळून घ्यायचे, मंद आचेवर। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शेंगदाणे आपले तळून घ्यायचे। इकडं बनवलेले आहेत आम्ही उडीद वडे, उडीद वड्यांचंच तेल आहे ते, हे पहा। उडीद वड्यांच्या तेलामध्ये आम्ही शेंगदाणे टाकले। सगळ्यांनी खाऊन एवढे वडे शिल्लक राहिलेले, ते वडे आम्ही दुधासाठी ठेवलेले। 1 किलो डाळ घातलेली, ते वडे भुतासाठी, म्हणजे ह्या भुतासाठी। कागदामध्ये भूत राहते त्या भूताचं, हे भूत। तुला काय बहिणीची किंमत नाही ना? अजिबात नाही। मोठी बहीण म्हणून तुला काही किंमत नाही। हे बघा, हे असं शेंगाचे असे फुलं निघलेत ते समजायचं आपलं शेंगदाणे तळून झालेले आहे। त्यानंतर ते काढून घ्यायचे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंतच ठेवायचं। माझ्या बहिणीच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण थोडंसं तिच्या डोक्यावर थोडासा परिणाम झालेला आहे, फुललं नाही। परिणाम झालेली व्यक्ती असं काम करत नसते मैत्रिणीला। स्वयंपाक करताना परिणाम होत नाही, इतर वेळी होतो। ग्लास पावशेरचा आहे, त्या मापाने मी अर्धा किलो चिरमुऱ्याला पावशेर शेंगदाणे, पावशेर फुटाण डाळ, 10 बार फुटाण डाळ, 10 बार फुटाण घेतलेली आहे। हे अर्धा आपण घातलेलं, आणि ते पण चांगलं तळून घ्यायचं, कुरकुरीत 1 नंबर असं मंदाचं कुरकुरीत तळून घ्यायचं। काय रशी आहे ना, मी आलो 4 दिवस राहिलो, चाललो, आता तुला कसं वाटाले? 1 नंबर छान वाटाले। अशी कुणाकुणाची बहीण असते सांगा? बहीण जाताना छान वाटाले म्हणाले। गुरुवारी जा म्हटलेलं होतं, मला स्वामींचं उद्यापन करायचं आहे 11 गुरुवारचं। तिला म्हटलेलं मी गुरुवारी जा, तर ही आजच निघाल्या, त्यामुळे मला तिचा भयंकर राग आलेला आहे। त्यामुळे मी तिच्या संकट व्यवस्थित बोलणं झालं। व्हिडिओ शूटिंगचं बंद आहे का? तिथं चालू आहे, खाऊन बघायचं आपण पहिला। पावशेर शेंगदाण्यातले 10 बार शेंगदाणे असा आधीमध्ये खाऊनच टाकते। 1 शेंगदाणा फक्त मी खाल्लेला आहे, तिथून भाजलाय काय बघायचं। कसं ना कढीपत्ता कुठला, आणि हे 2 करपून पोहायला चाललेले आहेत। अशा पद्धतीने आपली डाळ तळून झालेली आहे।
रशीची डाळ. याला मी मुद्दामनं शूट करत असते, पण हा कॅमेऱ्यात अजिबात येत नाही. कायम तोंड लपवून जातो. आणि रोज पोहायला जातात बघा. सकाळी गरम पाण्याने आंघोळ करायची आणि दुपारी पोहायला जायचं, असं यांचं तर रोजचं चालू आहे. आणि श्री पण आता त्याच्यासोबत पोहायला, पाणी कमी आहे नदीत, श्रीला अजून एवढं जमत नाही पोहायला, पण त्याच्यासोबत जातो. यांच्या घरापासून नदी जवळच आहे. अर्धी वाटी बुक्का. कुठला बुक्का घेतलायस तू? एवनचा. रुचिरा कोल्हापुरी बुक्का आणि अर्धी वाटी आपलं आपण घरगुती लाल तिखट केलेलं ते दोन्ही मिक्स करून 1 वाटी घ्यायचं. हिंग घ्यायचं. हिंग 1 चमचा. ताजा कढीपत्ता. जिरे मोहरी. तसं होतं. जिरे मोहरी घालूया. त्यानंतर हिंग घालायचा. हिंग घातलं की घालायचा. कढीपत्ता घातला की हळद घालायची. हळद झाली की लाल तिखट घालायचं. लाल तिखट घातल्यानंतर गॅस बंद करायचा. थोडा वेळ हलवायचं. त्यानंतर लसूण घालायचं. लसूण मिक्सरला बारीक केलं. आलं पण घातलं. आलं आणि लसूण ची पेस्ट घालायची, जेणेकरून ती करपून येईल. गॅस बंद केलेला आहे लक्षात ठेवा. तरी सुद्धा म्हणजे ते व्यवस्थित भाजत आहे, म्हणजे तेल चांगलं कडलेलं पाहिजे. गॅस जर चालू ठेवला तर आपला कलर बदलतो. करपणार चटणी. थोडासा गरम मसाला घालायचा. थोडंसं मीठ घालायचं. चिरमुऱ्यात थोडं मीठ असतं, त्यामुळं थोडं घालायचं. मीठ थोडंच घालायचं. हे सगळं मिश्रण आपण आता त्यात ओतायचं आहे. चिरमुऱ्या सगळं मिक्स करायचं. हलवून घ्यायचं. बघू काढून दिला. बघ की तळून टाकून घे जरा कोण गाडी मॅरिनेट केला. जरा फॅन पण करतेस का? मग होणार फॅन बंद कर. वरून आपल्याला चाट मसाला आणि पिठी साखर घालायची. अर्धा चमचा चाट मसाला. चिरमुर कसला आहे ते? साधे चिरमुर नाही आहेत ते, गोल चिरमुर. गोल मध्ये मिळतात ते. गोल चिरमुर. लांबडे चिरमुर नाहीत. पिठी साखर. कच्च्या भडंगला वगैरे वापरतात तसलं काय? हां. पिठी साखर घालून गरम आहे तोपर्यंतच साखर सगळीकडे लागली जाते. जरा कढई घे खाली. मिक्स केल्यानंतर सगळीकडे साखर, मीठ, चाट मसाला, गरम मसाला, बुक्का हा सगळीकडे लागला जातो.
त्याला गरम करायची गरज नाही. अशा हाताला साखर चिटकते. कलर छान आला. हवरे मीठ वगैरे व्यवस्थित छान आहे. हे बघा खाऊन बघा. असा आमच्या रशीचा भडंग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा. मला कळवा. पोचपावती. यामध्ये फरसाणा वगैरे घातला तरी पण चालतो, पण टेस्ट बदलते म्हणून आम्ही फरसाणा यामध्ये वापरत नाही, वरून घेतो. खायला घेताना वरून घालायचा. कच्चा कांदा, फरसाणा हा वरून यूज करायचा. तिचे मिस्टर आले, त्यांना भेटलो वगैरे, चहा वगैरे घेतला आणि आम्ही बाहेर पडलो. हे पण आलेले होते आणि बाहेर पडायला असा धो 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 पाऊस चालू झाला. त्यांचं गाव सोडलं आणि कोल्हापूर सुरुवात झाली तोपर्यंत धो धो पाऊस. एवढं वारं पण आणि पाऊस पण, भयानक पाऊस पडत होता. आम्ही मला वाटते त्या दिवशी कोल्हापूरपासून कागलपर्यंत पूर्ण भिजत आलो. किती पण थांबा पण पाऊस काही थांबेना. थांबत थांबत किती ठिकाणी थांबलं. शेवटी आम्ही पूर्ण भिजलो. म्हटलं आता भिजतच जाऊया. आणि खरोखरच त्या दिवशी जवळजवळ रात्रभर पाऊस पडतच होता. बारीक कसना पडत होता पण पडतच होता. आणि कागलमध्ये सुद्धा खूप पाऊस पडत होता. आणि आई अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आहे कारण शूटिंग करण्यास आत मनाई आहे. जी स्क्रीन लावलेली होती त्यावरच मी तुम्हाला शूट करून दर्शन दिलेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.